जयंत पाटील तावडे भेटले, काय ठरलं? एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा. राजकारणात कुणीच कुणाचा परमनंट दोस्त नसतो आणि कोणी कोणाचा परमनंट दुश्मन नसतो, हे समीकरण कायम चालत आलंय. आता विरोधात असलेला उद्या सत्तेत असतो आणि आज सत्तेत असलेला उद्या विरोधात असतो, यालाच राजकारण म्हणतात. आता पुन्हा महाराष्ट्रात अशा काही घडामोडींनी वेग घेतलाय की विरोधी पक्ष म्हणून कोण उरतंय की नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते का? कारण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्याही एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. त्यातच आता समोर आलेल्या बातमीनं या शक्यता आणखी वाढवलेल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून जे ओळखले जातात ते जयंत पाटील भाजपाचे संकटमोचक विनोद तावडे यांना भेटल्याच्या चर्चा सुरू आहेत. या भेटीत नेमकं काय घडलं याचा आढावा आपण घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली गुप्त बैठक सध्या महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय पटलावर नव्या भूकंपाचे संकेत देते. या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये तब्बल 3 तास चाललेल्या या दीर्घ आणि गोपनीय चर्चेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच एनडीए मध्ये सामील होणार का अशा गंभीर स्वरूपाच्या चर्चांनी वेग घेतलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने बदलणारी समीकरणं आणि पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील राजकीय हालचालींमुळे निर्माण झालेली खळबळ अद्याप शांत झालेली नसताना आता थेट शरद पवार गटाचे मुख्य रणनीतिकार मानले जाणारे जयंत पाटील आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावरील वजनदार नेते विनोद तावडे यांच्यातील भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीचा मुख्य अजेंडा हा शरद पवार यांच्या पक्षाशी एनडीए सोबत जाण्याची शक्यता आणि त्यानंतर सत्तेत मिळणारा संभाव्य वाटा हाच होता. या महत्त्वपूर्ण आणि गुप्त बैठकीत नेमका कोणत्या विषयांवर खळ झाला याबाबत दोन्ही नेत्यांकडून अधिकृतपणे कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नसली तरी अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. या बैठकीदरम्यान प्रामुख्यानं 2 पर्यायांवर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय. पहिला पर्याय म्हणजे शरद पवार यांच्या पक्षानं थेट महायुती सरकारमध्ये सामील होऊन सत्तेत महत्त्वाची पदं मिळवणं आणि दुसरा पर्याय म्हणजे महायुती सरकारमध्ये थेट सहभागी न होता केवळ बाहेरून पाठिंबा देऊन राजकीय स्थैर्य राखण्यास मदत करणं. या दोन्ही पर्यायांच्या कायदेशीर आणि राजकीय बाजू तपासून पाहण्यात आल्याचं बोललं जात आहे. या चर्चेनंतर लगेचच जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या इतर काही अत्यंत विश्वसनीय आणि ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून या गुप्त बैठकीतील तपशील त्यांच्यासमोर मांडल्याची आणि पुढील पावलं उचलण्याबाबत चाचपणी केल्याची माहिती देखील पुढे आली आहे. हे संपूर्ण राजकीय घडामोडींमागे शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांची वाढती अस्वस्थता हे एक प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडी सत्तेत नसल्यामुळे विरोधक म्हणून काम करताना अनेक आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळवण्यात आणि इतर प्रशासकीय अडचणी दूर करण्यात मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या मतदारसंघातील कामं रखडल्यास आगामी निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्याचं समजतंय. त्यामुळे विकास कामांचा मार्ग मोकळा करण्यासाठी एनडीए सोबत जाणं सोयीचं ठरेल असा एक मोठा सूर पक्षात उमटतोय. याशिवाय या नव्या समीकरणांमागे एक दूरगामी राजकीय रणनीती देखील दडलेली असू शकते असं राजकीय जाणकारांचं मत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे एकाकी पाडणं आणि भाजपसोबत नवीन सोयीचं राजकारण साधणं हा या रणनीतीचा एक भाग असू शकतो. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचे काही महत्त्वाचे खासदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता, ज्यामुळे या भेटीचं गांभीर्य आणि वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अजितदादांच्या पश्चात उद्भवलेल्या नवीन राजकीय परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांनी घेतलेली धाडसी भूमिका आणि तावडे यांच्यासोबत झालेली चर्चा आगामी काळात महाराष्ट्राच्या सत्तेचे जुने जुगाराचे डाव पूर्णपणे उलटवून टाकणारी ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांच्यातील गुप्त भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी या सर्व शक्यता आणि वावड्या पूर्णपणे फेटाळून लावल्यात. रोहित पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीही एनडीए किंवा महायुती सोबत जाणार नाही. जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्षाच्या ध्येय धोरणांशी आणि शरद पवारांच्या विचारांशी पूर्णपणे बांधील असून त्यांच्याबाबत जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांच्या मते विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि जनतेनं मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठीच अशा प्रकारच्या गुप्त भेटींच्या अफवा पसरल्या जात आहेत. महाविकास आघाडी पूर्णपणे मजबूत असून आगामी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय. शरद पवार गटाचा कोणताही आमदार किंवा खासदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात नाही. उलट सत्ताधारी पक्षांमधील अस्वस्थतेमुळेच ते विरोधकांबद्दल अशा वावड्या उठवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. रोहित पवारांच्या या भूमिकेमुळे पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होण्यास मदत झाली असली तरी जयंत पाटील यांच्या भेटीमागील मूळ गूढ अजूनही कायम आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.